महानगरपालिका निवडणूक म्हटलं की खरं तर एक असा उमेदवार समोर येतो जो सक्षम आहे आणि या पुढच्या काळामध्ये काय नेमकं करेल याबाबतचे अनेक प्रश्नचिन्ह मतदारांच्या मनात निर्माण होत असतात. मात्र कोल्हापुरात आम आदमी पक्षाने एक असा प्रयोग केला की येणाऱ्या काळात जो उमेदवार निवडून येईल त्या उमेदवाराकडून एक शपथपत्र लिहून घेण्यात आले आणि हे तेच शपथपत्र सुद्धा आहे. आपण हे शपथपत्र सुद्धा पाहतो. या शपथपत्रामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की उमेदवारानं कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायला पाहिजे याबाबतच हे शपथपत्र आहे. काय नेमकं याच्यामध्ये काय आहे? खरं तर 14 आम्ही जे आम आदमी पक्षाचे उमेदवार आहोत त्यांनी आज शपथपत्र दिलेलं आहे आणि त्यात आम्ही लिहिलेलं आहे की हे आम्ही करणार नाही. बाकी सगळे म्हणतात की आम्ही करणार. आम्ही महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारची टक्केवारी करणार नाही, कमिशनखोरी करणार नाही, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून त्याच्याकडनं पैशाची मागणी करणार नाही. ही प्रामुख्यानं आम्ही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरी एक कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेत प्रस्थापित लोकांची एक पद्धत आहे. कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खूपच अपमानास्पद वागणूक दिली जाते, शिवीगाळ केली जाते. अशा पद्धतीची काय आमची संस्कृती नाही. त्यामुळं आमचा कोणताही उमेदवार महानगरपालिकेत निवडून गेल्यानंतर अशा पद्धतीनं चुकीची भाषा त्या ठिकाणी वापरणार नाही. अशा अनेक गोष्टी आम्ही ह्या शपथपत्राद्वारे दिलेल्या आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांचा त्या ठिकाणी असणार. त्याचा अनोखा उपक्रम आहे खरं तर म्हणायला पाहिजे. किती उमेदवार आहेत आपल्याकडे आणि काय नेमकं कशा पद्धतीने आता हे स्टॅम्प पेपर तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवणार? राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून जवळपास 45 उमेदवार आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरवलेले आहेत. आम आदमी पार्टीचे 14 उमेदवार आहेत आणि हे शपथपत्र आम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन डोर टू डोर ज्याला आपण म्हणतोय की आम्ही प्रत्यक्ष लोकांशी मतदारांशी संपर्क साधू हे आमचं शपथपत्र आहे. या शपथपत्राप्रमाणेच मगाशी उत्तमनं सांगितल्याप्रमाणे आम्ही टक्केवारीला विरोध करणार, जिथं जिथं भ्रष्टाचार होतोय त्याला विरोध करणार, मोडून टाकणार भ्रष्टाचार टक्केवारीचं जे काही स्वरूप आहे ते. कुठल्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला शिवीगाळी करून त्याच्यावर दबाव टाकणार नाही की चुकीचं कामं करा, कारण त्याच्यातनं आत्महत्यासारखे प्रकार महानगरपालिकेमध्ये झालेले आहेत. हे सगळं कुठंतरी मोडून काढण्यासाठी आम आदमी पार्टी पुढाकार घेते आणि माझं इतर पक्षानं सुद्धा जाहीर आव्हान आहे, जर तुम्ही विकास कामाचा जर डंका वाजवत असाल, तुम्ही म्हणत असाल की आम्हीच विकास कामं करतो, तर तुमच्या कारभारीत तुमच्या टोळक्यानं अशा पद्धतीचं शपथपत्र सादर करावं असं आव्हान देखील मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून त्यांना करतो. नक्कीच हे आव्हान आहे. खरं तर आम आदमी पार्टी जर पाहिजे तर कोल्हापुरात जवळपास अनेक उच्च शिक्षित तरुणांपासून ते समाजातले अनेक घटक याच्यामध्ये सहभागी आहेत. एक तृतीयपंथी उमेदवार देखील आहेत. खरं तर तुम्ही देखील उमेदवार आहात. कशा पद्धतीने आता हे तुम्ही देखील शपथपत्र लिहिलेलं आहे, काय नेमकं कशा पद्धतीने निवडणूक लढणार? ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे, राजकारणाचं मलिनीकरण झालेलं आहे, टक्केवारी घेतली जाते, ते आता जसं कोल्हापूर महानगरपालिकेचा आपण विचार करतो, पण मी प्रशासकीय स्तरावर काम करत असताना मंत्रालयीन स्तरावर सुद्धा कुठलीही फाईल 10% बाहेर पडत नाही. तर हेच महानगरपालिका आहे. त्यामुळे कुठेतरी कोल्हापूरच्या लोकांवरती विकास हा शब्द म्हणजे दिसत नाहीये. तर या सगळ्याला एक सर्वांगीण न्याय देण्यासाठी आम्ही आज शपथपत्राच्या माध्यमातून टक्केवारी घेणार नाही, लोकांसाठी काम करू आणि आम्ही काय करणार नाही, म्हणजे जे सगळे राजकारणी करतात पण ते आम्ही करणार नाही, या सगळं या शपथपत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता विविध माध्यमातून आम्ही हे शपथपत्र लोकांपर्यंत पोहोचवूच. त्यानंतर विविध आमच्या उद्यापासून सभा आम्ही आयोजित करत आहोत, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ आणि नक्कीच कोल्हापूरची जनता सध्या धनशक्ती आणि जे घराणेशाहीचं राजकारण आहे या दोन्हीला कंटाळलेली आहे आणि यंदा परिवर्तन आणि बदल याचा इतिहास घडतो. तर कुठेतरी या राज्यामध्ये एक पाऊल कोल्हापूर सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून उचलून परिवर्तन घडवून आमच्या राजर्षी शाहू आघाडीच्या आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांना चांगल्या भरघोस मताने विजय करून या महानगरपालिकेत पाठवून टक्केवारी बंद पाडतील एवढी अपेक्षा आम्हाला आहे. अनेक अपेक्षा आहेत. तुम्ही उमेदवार आहेत, काय नेमकं कसं यापूर्वीच तुम्ही सुद्धा महापालिकेतला अनेक कार्यभार पाहिलाय, आता तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहे, निवडून आल्यानंतर तुमच्या नेमकं काय कशा पद्धतीने कार्य असणार? सर्वप्रथम आम्हाला जे आम आदमी पार्टीने विश्वासात घेऊन जी उमेदवारी दिली आहे आम्हाला, हे कार्यकर्ता पॅटर्न, तो विश्वास आम्ही ठेवणारच कायम. आणि जे भागात जी प्रलंबित कामं आहेत, ड्रेनेजची वगैरे कामं काही होत नाहीत, परत गटर्स नाहीत, बागीच्या पण काहीच सोय नाही बगीच्यात. आता मी भागात फिरतो ना, तिथं लोक रात्री म्हणजे 6 वाजता फिरायला जातात, त्या पाण्यातून जातात. त्याचा पण मी तिथे एक नोटीस दिली ती मी यांना काय महानगरपालिकेत, तिने फक्त तिथे गटर केलेत, बाकी अजून आहे तसं आहे. त्यासाठी पण मी झटणार आहे आणि भागात माझा सदैव मी लोकांच्यावर पोचलोयच आणि भागात त्यांना माहिती आहे
हा रात्रभर केव्हाही तुम्ही हे करा, पहिला अरविंद जाधव हजर आहे तिथं, एवढंच बोलतो. म्हणजे पूर्ण भागाचा विकास करणार अनेक या ठिकाणी उमेदवार देखील आपण त्यांच्या हातात देखील हे सगळे स्टॅम्प पेपर आहेत. ते स्टॅम्प पेपर आपण पाहतो देखील. या स्टॅम्प पेपर मध्ये लिहिलेलं देखील आहे की एक भ्रष्टाचार मुक्त कोल्हापूर कशा पद्धतीने करू, अशा पद्धतीचा एक चांगला उमेदवार कशा पद्धतीनं नागरिकांनी निवडून द्यावा, याचंच एक खरं तर एक उदाहरण जे आहे ते आम आदमी पक्षाकडून कोल्हापुरात देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मतदारांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे. येणारा जो दारात येणारा प्रत्येक उमेदवार आहे हा नेमका त्याचं संपूर्ण कार्य, यापूर्वीचं कार्य, इथून पुढचं कार्य, त्याचा अजेंडा, विश्वास, त्याचं आश्वासन, हे सगळं पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मात्र आम आदमी पार्टीचा हा जो एक स्तुत्य उपक्रम आहे तो सुद्धा कुठे वाखाणण्याजोगा आहे. आणि येणाऱ्या काळात ते देखील या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने कार्य करतील अशा पद्धतीच्या समर्थकांकडून प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.